नगरसेवक हर्षकुमार रेलाने यांच्या वतीने 85 सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ व सन्मान सत्कार करून दिवाळी साजरी। टाकरी रोड परिसरात अनेक वर्षापासून मनापासून कार्यरत असलेल्या धुळे महानगरपालिकेची सफाई कर्मचाऱ्यांचा माजी नगरसेवक हर्षकुमार रेलाने यांच्या वतीने सन्मान करण्यात आला। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भगवान झुलेलाल मंदिर सभागृहात येथील कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना पारंपरिक दिवाळी फराळाचे देखील वाटप करण्यात आले। यावेळी हर्षकुमार रेलाने यांनी सांगितले की आपल्या परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी हे कर्मचारी वर्षभर मेहनत घेत असतात, त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी आपले सामाजिक कर्तव्य असून हर्षकुमार रेलाने यांनी गेल्या अनेक वर्षापासून सुमारे सतत सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ वाटप करून सन्मानित केले आहे। कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी ज्येष्ठ नेते हिरामनप्पा गवडी, भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुन्नाभाऊ गिंदोळिया, माजी स्थायी सभापती सुनील बैसाने, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश कुंदनानी, माजी स्थायी समिती सभापती सौ किरणताई कुलेवार, अमोल मासोडे, तसेच मनपा अधिकारी लक्ष्मण पाटील, राजेश वसावे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले। तर परिसरातील नागरिकांनी हर्षकुमार रेलाने यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले। आपल्या भारत देशाचे सन्माननीय पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्रजी मोदी साहेबांकडून प्रेरणा घेऊन आज आम्ही दीपावलीच्या या शुभदिनी सर्व आपले जे प्रभाग क्रमांक 7 चे स्वच्छता कर्मचारी 85 लोक आहेत, त्या सर्वांचा आज आम्ही अभिवादन केलेलं आहे। दीपावली निमित्त त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांच्या कामाचा गौरव करावा कुठेतरी। महापालिकेतील सर्वात शेवटचा घटक हा स्वच्छता कर्मचारी असतो, मात्र तो सर्वात महत्त्वपूर्ण सुद्धा स्वच्छता घटकच आहे। आज आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल साहेब, आमचे शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुभैया अग्रवाल आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गजेंद्रजी अंपडकर, सन्मान्य जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आमदार अमरीशभाई पटेल, या सर्वांच्याकडनं आम्ही नेहमी सतत प्रेरणा घेत असतो। त्या प्रेरणेतनं आपण सर्वांना घेऊन शेवटच्या घटकाला न्याय द्यावा, शेवट